विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 100च्या जवळील संख्यांचा गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा याची क्लुप्ती अभ्यासणार आहोत। याच्यामध्ये अट अशी आहे की त्या दोन संख्या 100 पेक्षा कमी असाव्यात किंवा 100 पेक्षा जास्त असाव्यात आणि दोन्ही संख्या 100च्या जवळ असाव्यात। जसे की आपण उदाहरण एक घेऊया, 97 गुणिले 98। तर दोन्ही संख्या या 100 पेक्षा कमी आहेत आणि 100च्या जवळ आहेत। आता सर्वप्रथम काय करायचं की त्या दोन संख्या आणि 100 यांच्यामधला फरक लिहायचा। तर की 100 आणि 97 यांच्यामधला फरक आहे 3 आणि 98 आणि 100 यांच्यामधला फरक आहे 2। आता फरक काढलेले जे दोन अंक आहेत या दोन्ही अंकांचा गुणाकार करायचा। 3 गुणिले 2, 3 दुनी 6 येईल। आता इथं ज्यावेळी आपण 100 पेक्षा कमी आणि 100 पेक्षा जास्त असणाऱ्या दोन अंकी संख्येचा गुणाकार पाहतोय, त्यावेळेला हा फरकाचा गुणाकार हा 2 अंकी येणं आवश्यक आहे। आता इथं आपला एकच अंक आलेला आहे, तर अशा वेळी काय करायचं, 2 अंक येण्यासाठी त्याच्या डावीकडं 0 घ्यायचा। आता आपल्याला 97 आणि हा 2 हा जो तिरकस अंक आहे, या दोन्ही अंकामधला फरक काढायचा आहे। याच्यामध्ये 97 मधून 2 गेले 95 राहतील किंवा 98 मधून 3 गेले 95 राहतील। म्हणजे 97 गुणिले 98 हा तर आपण गुणाकार केला तर याचं उत्तर येतं 9506। आता या दोन संख्या 97 आणि 98 ह्या 100च्या अगदीच जवळच्या होत्या। आता आपण त्याच्यापेक्षा थोड्या अंतरावरती असणाऱ्या दुसऱ्या दोन संख्या घेऊ। जसं की 88 गुणिले 91। आता या दोन संख्यांचा आपल्याला गुणाकार काढायचा आहे। तर इथं आपण काय करायचं, 100 आणि 88 यांच्यामध्ये किती फरक आहे, तर 12चा फरक आहे। 100 आपण 88 वजा केले तर 12 येतील। 100 वजा 91 केले तर 9 येतील। म्हणजे 12 आणि 9 हे दोन 100च्या फरकातील अंक मिळाले। या दोन्हींचा गुणाकार करायचा। 12 गुणिले 9 108 येतात। पण तुम्हाला मी पहिल्या उदाहरणात सांगितलेलं होतं की इथं 2 अंक येणं अपेक्षित आहे। इथं आपण 108 घेतले तर 3 अंक येतात। अशा वेळेला काय करायचं मग, तर 2च अंक घ्यायचे आणि जो 1 आहे तो हातचा इकडं बाजूला लिहायचा। आता 88 वजा 9 करायचे। 88 मधून आपण 10 वजा केले तर 78 आणि 9 वजा केल्यानंतर म्हणजे 1 मिळवू, त्याच्यामध्ये 79 येईल आणि त्याच्यामध्ये हा एक हातचा मिळवायचा। 79 अधिक 1 80 किंवा हा दुसऱ्या जो तिरकस अंक आहेत
संख्या आणि फरकाचा अंक यांची वजाबाकी केली, 91 वजा 12 केले तर 79 येतील आणि त्याच्यामध्ये हा एक हातचा मिळवायचा 80. म्हणजे आपणास इथं याच्या 88 गुणिले 91 या गुणाकाराचे उत्तर मिळाले 8008. आता आपण उदाहरण क्रमांक 3 जे घेतोय त्या दोन संख्या 100पेक्षा मोठ्या घेऊया. जसं की 105 गुणिले 109. 105 गुणिले 109. आता जसं आपण कमी असल्यानंतर त्या 100पेक्षा कितीनं कमी आहेत तो अंक इथं लिहिला होता. आता दोन्ही अंक 100पेक्षा मोठे आहेत तर 100पेक्षा कितीने मोठे आहेत तर 105 वजा 100 हा अंक 5ने मोठा आहे. 109 वजा 100 9ने मोठा आहे. आणि या दोन्हींचा आपण जर गुणाकार केला दोन्ही फरकांचा 9 5 45 आला. आता आपण पाठीमागच्या वेळेला हा जो तिरकस आहे हा तिरकस आपण फरक घेतला होता. आता 100पेक्षा मोठ्या दोन संख्या आहेत अशा वेळेला आपण काय करायचं की दोन्ही तिरकस जे अंक आहेत जी बेरीज करायची. जसं की 105 अधिक 9 114 येईल इथं, किंवा 109 अधिक 5 114 येईल. म्हणजे आपण जर 105 वजा 109 हा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 11,445. अगदी 2 सेकंदामध्ये हा आपला गुणाकार पूर्ण होतोय. आता आपण विद्यार्थी मित्रांनो 100पेक्षा थोड्या जास्त फरकाच्या संख्या घेऊ. जसे की 110 गुणिले 112. 110 गुणिले 112. 110 ही 100पेक्षा 10ने जास्त आहे आणि 112 ही 100पेक्षा 12ने जास्त आहे. आता दोन्हीचा जो फरक आलेला आहे तो आहे 10 आणि 12. या दोन्हींचा गुणाकार करूया. 12 गुणिले 10 120 येतात. पण आपण इथं सांगितलेलं इथं आपल्याला 2 अंकी संख्या अपेक्षित आहे. एकक व दशक स्थानचे अंक लिहायचे आणि एक इथं हातचा घ्यायचा. आता 110 आणि 12 किंवा 112 आणि 10 या दोन्हींची बेरीज करायची. 110 अधिक 12 122 येईल आणि हातचा एक 123 होईल. किंवा 112 अधिक 10 122 आणि हाचा एक 123. म्हणजे 110 गुणिले 112 हा जर आपण गुणाकार केला तर तो 12,320 असा येतो. विद्यार्थी मित्रांनो, या क्लुप्तीच्या साहाय्यानं तुम्ही 100पेक्षा कमी किंवा 100पेक्षा जास्त अशा संख्यांचा गुणाकार अगदी काही सेकंदामध्ये करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा
आणि GS पाटील मॅथ्स आणि सायन्स या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.